का झाली तिला उलटी काढते व्हिडिओला. तर नमस्कार मंडळी, स्वागत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला समजलं असं कशाबद्दल ब्लॉग आहे, कारण टायटल समजलं तुम्ही बघितलं असं. आत्ता आपण आलो 7878 पक्षाकडे, कारण की तुम्हाला सगळा एक्सप्लोअर करतो. आता उद्या मऊची पार्टी आहे, ती पार्टी वगैरे दाखवतो कशी काय, कारण की 26 जानेवारीला देसाई अड्डा आहे. कारण गेल्या वर्षी 2 अड्डे झालं 26 जानेवारीला, एकदा एकच आहे 26 जानेवारीला आपलं देसाईचा, आणि 25 जानेवारीला म्हणजे काही उद्या आपला मऊचा अड्डा आहे. त्यामुळे आता अड्ड्यात जायच्या आधी बैल दाखवतो. इकडे बघा पक्षा 7878 सध्या तुपानी वेगात पलतोय बादशाह पक्षा. बेडा वगैरे बघा कसा टॉपचा गेला ना. याला आज पालते म्हणजे पालते उद्या अड्डे असतील सगळे, कारण की बघा ते शर्ती म्हणजे उद्या अड्डे असतील. आणि तिकडं नवीनच दावणीचा हिरा आलाय, माहीत असेल तुम्हाला, मैबिया. वागा इकडे बघ असं काम आहे, टॉपचा हत्यार ना एकदम. बैल तुम्ही दरवेळीच बघता, पण आता मऊची पाठी यंदा पहिल्यांदाच होते. गेल्या वर्षी गेले सीझन झाले खूप वेळेला, पण या सीझनला पहिल्यांदा होते. लई नंतर लेट होते म्हणजे, पण आता काय नाही 26 जानेवारी समजून 25 जानेवारीला करता आपण मऊची पाठीचा नियोजन झालं म्हणजे बहुतेक करून जाऊयात अड्ड्यात आणि बघूयात. आता तशी कोणच नाही, थोडे येतील म्हणजे टीम मेंबर पण अड्ड्यात जाऊन थोडक्यात नियोजन कसं काय असेल मैदान असं तो पण विचारूयात. मित्रांनो, मोच्या पाठीमध्ये आलो. तुम्हाला पहिले पक्ष दाखवला आणि आता पाठी दाखवतो. पहिले खालून वरती दाखवतो, पहिले जवळचे दाखवतो कसं काय केला. एकदम काटेरी लावले पद्धतशीरपणे, आणि तिकडं मंडपाचं काम चालू आहे म्हणजे अजून. आणि दादा वगैरे येतात म्हणजे कॉल केला होता मी. इथं कोण जास्त माणसं नाही, जे म्हणजे मंडपोले आहेत ते बांधतात, त्यांचं नियोजन करणार आहे ते अजून आलं नाही. येतं म्हणजे बाहेर गेलं जरा नियोजन असेल ना काहीतरी, त्यामुळे इकडे बघा कसं एकदम पद्धतशीरपणे काम आहे. डायरेक्ट खालपासून वर परत काठेरी लावून ठेवले. कोण पब्लिक आतमध्ये शिरता कामा नाही. पाणी वगैरे आत्ताच मारलं आहे, धूल वगैरे जास्त उडायला नको मैदानात. एकदम पद्धतशीर. आणि उद्या शर्ती देखील जोरात होतील, कारण की रविवार आहे. आणि 26 जानेवारीच्या शर्ती परवा तेव्हा पण जोरात होतील, त्या पण जोरात होतील. एकदम पद्धतशीरपणे काम 25 एकदम बघा. लास्ट परत पाठीला एकदम ओली करून ठेवले. मित्रांनो, आता मी एकदम पाठीच्या मध्येच आहे, आणि तुम्हाला बोलू ना खालून पण आणि वरून पण एकदम काटेरी लावले बघा. बॅरिगेटची सोय नसली झाली म्हणून काटेरी लावले, कारण की काटेरी असली का माणसं घुसायलाच नको. बॅरिगेटच्या वरून बिरून चढतात, काटे ते टाकलं ना का कोण चढत नाही. सेंटर येऊन तुम्हाला दाखवत आहे मी. आता खाली पण जातो सुट्टीची, तिथून कसं नियोजन केलं ना ते टॉपचंच नियोजन असं मऊच्या पाठीचा, कारण की एकदम सरळ पाठी आहे, कुठं वाकडी नाही इकडे तिकडे, आणि पल्ला पण लांब एकदम प्रॉपर पद्धतशीर. खाली चालू म्हणजे अजून काम चालूच आहे. जाऊ आणि बघू, चालू जाऊन अजून बॅरिगेटचं खाली सुट्टीचं काम चालू आहे बघा. इकडे बॅरिगेट आहेत, वरती काटेरी लावले, एकदम काम ओके. इथं ही बॅरिगेट लावल्यात, सुट्टी आहे ना, पहिलं बाहेर वेळ नको जरा पाकलं म्हणून इथं लावलं नाही. आपली बॅरिगेट सुट्टीला लावू आपण. प्रॉपर एकदम खाली बरंच बॅरिगेट आणलं म्हणजे काम चालू आहे लावायचं अजून. चिकारे म्हणजे उद्या एकदम प्रॉपर अड्डा होणार, मधनं कुठनं गाड्या घुसणार नाही, तर तुम्हाला मी सांगता हो. कारण की इकडे बघा पूर्ण असा अँगल बनवला आहे, आणि इकडनं एक गाडी येणार आतमध्ये, आणि त्या साईडने एक गाडी येणार, इथनं एक गाडी येणार, तिथनं एक गाडी येणार. दोन्ही साईडून फक्त 2च गाड्या आतमध्ये येणार. म्हणजे कसं बाकी ठिकाणी गाड्या सोडल्या का कसं जाते ना, जास्त गाड्या होत्या आतमध्ये, कुठली गाडी कधी पण कुठं पण जाते. त्यामुळं इकडं बघा डायरेक्ट इकडून पॅक, तिकडून पॅक,
2 गाड्या फक्त आतमध्ये येईल समोरून सोडल्या जातील. ते पण तुम्हाला दाखवलं बॅरिगेटचं काम कसं काय, म्हणजे दोन्ही गाड्यांना इथनं एक गाडी इथनं एक गाडी, अशा 2 गाड्या येतील फक्त. इथं असं मांडवाचं काम आहे, मंडपाला आयोजकांचं काम आहे इथं. मांडवाचं काम म्हणजे बहुतेक झालं आहे, त्यात काय विषय नाही. आपल्याला मांडवाची करायची, आपल्याला पाठीची करायची, कारण पाठी कशी पाहिजे बैल पालाला एकदम प्रॉपर. बघा एवढी काटेरी आहे, कुठं माणूस जाईल आतमध्ये सांग मला, काल परत न जातो. नमस्कार. नमस्कार. उद्या आपला मऊ पाटीचा कसं काय नियोजन आहे, म्हणजे उद्याचा आपला 26 जानेवारीचा असतं नियोजन, पण 26 जानेवारी सोमवार आहे, त्यामुळं आपण बहुतेक मोठे नंतर आपले सोमवार शंकराचा आपला वाहन एक, त्यामुळं सोमवारी बैल आपण पळवत नाही, त्यामुळं उद्याचा अड्डा आपला 25 तारखेचा आहे, तो पण पारंपरिकच असेल. तर मी बोलतो तर दादा बघा ना, बरेच महिने आणि बरेच दिवस मऊ मैदानाची म्हणजे वाट पाहतात, म्हणजे अनेक शेकडेवाले झाले किंवा शर्यत शौकीन झाले, तर तारीख डिक्लेअर झाली तशी म्हणजे चर्चा चालू आली की मऊ मैदानाचं आयोजन आज म्हणजे कसं असेल, म्हणजे 25 तारखेला. तर दादा कसं काय नियोजन असेल उद्याचं नियोजन हा सर्वात मोठा असेल, कारण की बरेच दिवसापासून मऊ फाटी लवकर झालेली, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपली फाटी शर्यती होत नव्हत्या. उद्याचा आपला एकदम सर्व नियम आपले सरकारच्या नियमानुसार आपला उद्याचा अड्डा होणार आहे. दादा गेल्या वर्षी आपण सर्व मिळून मोठे मोठे गाड्या मार्केट देखील मीटिंग लावते, पाटी दुसऱ्या तारखेला मैदान घेतो, कारण 26 जानेवारीचाच आपला नियोजन होता, पण सोमवार असल्यामुळं आपण शक्यतो नाही पळत, त्यामुळं उद्याचाच रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं आपला नियोजन 25 तारखेला. तर दादा बघा ना, मागच्या वर्षी एक ऐतिहासिक मैदान झाला आणि त्याच्यामध्ये नोंद पण झाली मऊ मैदानाची. तर या वेळेला म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे आयोजन नियोजन केलेलं आहे आणि काय काय पाहायला भेटेल? बघा ना, मागच्या वर्षी आपला म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा जो देव मानला जातो बकासूर, तो देखील आला होता मागच्या वर्षी. तर या वेळेला कसं काय येणार आहेत, म्हणजे घाटावरची कोण कोण येणार आहेत, प्रमुख पाहुणे वगैरे, बैल वगैरे? घाटावरचे आपले मोठे मोठे सर्व मधलं रायगड, ठाणा, पालघर असेल, परत घाटावरचे आपले असतील ते मोठे मोठे, कारण मऊ पाठी बोलली तर सर्वांची आवडती पाठी, कारण इथे चढ उतार काय नाही आणि पुढे जागा बोलले तर एवढ्या तुम्ही अड्डे बघाल एवढी जागा कुठेच नाही. आणि कालपासून पूर्ण बॅरिगेशन आहेत, सुट्टीपासून 100 फूट आपले बॅरिगेशन असतील आणि पुढं पण एकदम जागा भरपूर आहे आणि धंदेवाले एकदम साईडला पुढं, म्हणजे इथं अपघात व्हायचे काय यात नाही. आणि मोठे बैल जेवढे असतात त्यांना जेवढी मोठी पाठी असेल तेवढे त्यांना चांगले असते, त्यामुळे मोठी जेवढी नामांकित बैल आपण नाव नाही घेत, पण सगळे उद्या तुम्हाला दिसेल सर्व येणार आहेत. दादा आल्यापासून मी एक्सप्लोअर करतोय, कारण की मैदान बघा प्रत्येक मैदानात एवढे म्हणजे असं बॅरिकेड आणि वरून तर खालपर्यंत अशी काटेरी वगैरे नसते, कारण की खूप जण पब्लिक देखील आतमध्ये येते. आता आपण मोचं उद्याचं मैदान बघता, मैदानात कारण की पब्लिक येण्याची चान्सच नाही कुठून, आणि खालून पण देखील बॅरिकेड तुम्ही असं लावलेत का दोन्ही साईडून एक एकच गाडी आतमध्ये येईल, जास्त गर्दी देखील होणार नाही. आणि त्याबद्दल काय बोलताय? नवीनच नियोजन दिसतंय. गर्दी जास्त होती त्यामुळे आपण 100% बॅरिगेड, आणि पब्लिकची कशी आता काठी लावली त्यामुळे पब्लिक कोण आतमध्ये बॅरिगेडवर आपला लोड येणार नाही, त्यामुळे आधी आपण बाहेर काठी लावली नंतर आतमध्ये बॅरिगेशन, आणि वरून पूर्ण भागाला साईडून दोन्ही साईडून आपले हे ठेवलेले आहेत मातीचे ठिकाणी, वरून पब्लिक बघू शकते. आणि तुम्ही तिकडे सुट्टीपासून जरी बघितलं तरी लास्टपर्यंत सुट्टी आपली बाईला सुट्टाना आपल्याला क्लिअर दिसतात, कारण फाटी एकदम आपली सरळ आहे. तुम्ही बोलले आता फाटी देखील सरळ आहे, कारण की या पारंपरिक वर्षानुवर्षून चालत आलेलं मैदान आहे, खालपर्यंत आणि वरून खालपर्यंत मैदान एकदम सरळ आहे. कोणताही मैदान असं नाही का वरना बैल खालची दिसतात. काय सांगतो ऐतिहासिक मैदानाबद्दल? पाटीची एक खासियत आहे, कारण एकदम सरळ आणि स्ट्रेट पाटी, त्यामुळं सरळ आणि मातीची आपली पाटी आहे, त्यामुळे बैलांना मोठ्या वासरं, फक्त वासरांची पाटी लॉंग असल्यामुळे थोडी वासरांची ह्या होते, पण तरी पण ते वासरांचे पण आपले मालकन त्यांना पण आवडते का मऊ फाटीला आपली शर्यत झाली पाहिजे, कारण फाटी एकदम चांगली असल्यामुळे. तर दादा बघा ना, आता जो मैदान 25 तारखेला होणार आहे, तर बरेच गाडा मालक येतील आणि बरेच शर्यत शौकीन येतील, आणि तर दादा बिनजोरवाल्यांच्या शर्तींची नाव नोंदणी आणि इतर गाडा मालकांची किंवा शर्तींची नोंदणी कशा प्रकारे असेल आणि किती टायमिंग असेल? बिनजोडची आपली नाव नोंदणी 3 वाजेपर्यंत चालू राहील. 3ला आपण नाव नोंदणी बिनजोडची हे करू, जर नाव असतील चालू त्यामध्ये घेऊ, पण जे आपले जमलेले असतील गाड्या त्या लवकर होतील. आणि सर्व गाड्या मालकांना विनंती असेल का लवकरच तुम्ही या पाठीत, लवकर शर्ती आल्या का म्हणजे आपली गाड्या लवकर 200 जरी गाड्या झाल्या पाहिजेत आपल्या पाठीत. दादा बघता ते सट्टेवाले असतात ते मैदानात फाटीच्या आतमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी काय तुमच्याकडनं? सट्टेवाल्यांचा तर काय विषय नाही, तुम्ही बघू शकता सट्टेवाल्यांसाठीच हा नियोजन चालू आहे. तेच, कारण की पूर्ण काटेरी लावलेली आहे. सट्टेवाल्यांचा आतमध्ये कोणाला यायला चान्सच नाही, सर्व वरूनच काय सट्टा लावून वरूनच लावते. आणि पार्किंगची वगैरे सोय कशी असेल? पार्किंग तर भरपूर आहे, सगळ्यांना माहिती, सांगायची गरजच नाही का मऊ पाटीला पार्किंग काय नाही. नक्कीच. त्यामुळे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे सर्व जेवढे मोठे गाडा मालक ते उद्या जाणार आहेत
आणि सोमवार असल्यामुळे तो पण एक पारंपरिक मैदानच आहे आपला देसाईचा. या साईड नक्कीच ठाण्याला पारंपरिक पण आहे. आपल्या इकडं रायगडमध्ये पनवेलमध्ये एक मैदान पाहिजे म्हणून आपण हा चालू केलाय आणि तिकडे पण सोमवारी जे पाळणार आहेत ते सोमवारी पळतील, जे सोमवारी नाही पळत ते उद्या पळतील. तर बघा ना दादा, आता शर्यत केल्यासाठी आपले नंदी किंवा गाडा मालक किंवा येतीलच. तर दादा बघा ना, आपण बोलतो खेळ खेळतो त्याच्यामध्ये इजा वगैरे होतच असतात. तर अशा वेळेला तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने कसं काय नियोजन केलेलं आहे, म्हणजे डॉक्टर्स वगैरे सुविधा किंवा कसं काय नियोजन असेल? म्हणजे डॉक्टरांची आपली टीम असेल तिथं स्टेजजवळ, त्यामुळे काय आणि ते काय पशुवैद्य सगळे येणारच आहेत आणि आपलं एकदम सरकारचं आपल्या तसं पूर्ण ह्याच्या मान्यतेनुसार मैदान आहे, त्यामुळे काय कुठला प्रॉब्लेम येणार नाही. चालेल दादा, धन्यवाद. कारण की उद्याचं मैदान एकदम पारंपरिकनुसार चांगलं हो, ही शुभेच्छा. तर 2 प्रश्न फक्त